एवढा सुंदर असा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही, आणि किती मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे. तर आता तुम्ही म्हणताल ही नक्की चालली आहे कुठे, आणि एवढं निसर्गरम्य वातावरण मस्त. तर हे वातावरण पुण्यात तर नाही आहे, म्हणजे मी पुण्यात तर नाही आहे, म्हणजे वातावरण पुण्यातही असेल, पण आम्ही आलेलो आहे डी-मार्ट. आणि डी-मार्टला जाता जाता आमचा जो रोड आहे तिकडे, तर डी-मार्टची शॉपिंग डी-मार्टचं सामान घेता घेता मी पूर्ण व्हिडिओ काढायला काय काय घेतलं ते विसरले. जास्त काही सामान आणायचं नव्हतं, घरी थोडेसे पाहुणे येणार होते, त्यामुळे किरकोळ सामान होतं. हे एवढं सामान आम्ही घेतलेलं आहे. ते काही डिश आहेत आणि फ्रीजचा कवर घेतला आहे, आणि थोडंसं आम्हाला किरकोळ सामान लागणार होतं, तर ते आम्ही उशांचे कवर वगैरे आणि थोडंफार डी-मार्टला नाही आलं आणि खायला नाही घेतलं असं होणारच नाही. तर ते सर्व घेतलं आणि मग निघालेलं आहे. तर बाहेर आलो आणि जोरदार पाऊस चालू झाला होता, आणि धावाला माझ्या थोडंसं लागलंही होतं, त्यामुळे पावसात भिजत भिजत जाता येत नव्हतं. पण किती वेळ थांबणार म्हणून मग थोडंसं निघालो पलीकडच्याच बाजूला. हे बघा कसं पावसात भिजत भिजत पिशव्या घेऊन मी चालले, कारण धावाला उचलता येत नव्हतं हाताला लागल्यामुळे. तर इकडे पलीकडच्याच बाजूला एक वडापावचं शॉप होतं, म्हटलं तिथं जाऊन गरमागरम वडापाव तरी खाऊया इथे थांबण्यापेक्षा, म्हणून मग आता आम्ही निघालेलो आहे. हे बघा डोजर भिजवत भिजवत आणलं. हा चल ये पटकन चल. हे बघा हे अशी पावसात थांबवलेलं आहे, भिजून गेलो आम्ही आता पूर्णपणे. धर करून घेतलंस तू. हे उघड डिक्की उघड, असा काय कॅमेरा आडवा तेवढा करतात. उघड 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 पटकन. काय तो डिक्कीत जागा तरी जर्किन तर घाल घाल घाल. बरं पाऊस पडतो पुढे पाऊस घेतलेला आहे. मस्त गरम गरम पावसात हे असं डी-मार्ट आहे, आणि डी-मार्टच्या समोरच आहे, इथे थांबलोय वडापाव घेण्यासाठी. कारण पाऊस तुम्ही बघू शकता, खूप धो जोरात पाऊस पडतो, त्यामुळे मग ओ माय गॉड डोक्यात एकदम डायरेक्ट वरून कळते, तळकन धार आली. तर फायनली वडापाव आलेला आहे, आणि प्रथम इथे लगेचच वडापाव उचललेला आहे गरम गरम आता. तर आम्ही डी-मार्टमधून फायनली पावसात भिजत भिजत घरी पोहोचलो, आणि त्यानंतर दारात आल्यावरतीच समजलं, म्हणजे यायच्या आधीच समजलं, मम्मीने फोन केला होता की तुमचे काहीतरी 2 पार्सल आलेत. तरी पहिलं जे पार्सल आहे ते मला समजलंच नाही नक्की काय आहे, आणि नंतर जेव्हा माझ्या भावाने वाचून दाखवलं तेव्हा कळलं, बापरे हे तर इयरिंग्स आले 4. म्हणलं आता काही खरं नाही, ऑलरेडी एवढा खर्च झाला आहे आणि त्याच्यात हे इयरिंग्स, मग आता हे रागवणार. कॅन्सल करायचे होते पण नाही केले, म्हटलं ठीक आहे आता आले तर असू दे. आणि हे दुसरं पार्सल जे मी ओपन करते त्याच्यामध्ये आहे बेडशीट, जे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. असं ग्रीनिश टाईपचं कलर आहे, मेहंदी कलर, म्हणजे खूपच सुंदर कलर आहे हा. अशा टाईपमध्ये कलर मिशोवरती नक्की अवेलेबल आहे, तुम्ही नक्की चेक करा. बेडशीट मला मिळाले 250 रुपयाच्या आतमध्येच, जास्त महाग नाही आहे. 250 रुपयामध्ये इतकं सुंदर बेडशीट येईल असं मलाही वाटलं नव्हतं, पण ओपन केल्यानंतर तुम्हालाही कळेल की हे कशा टाईपचं बेडशीट आहे. तर आता चला मग आपण याला ओपन करूयात. तर पाहू शकता अशा पद्धतीचा याचा कलर आहे, आणि खूपच म्हणजे कलर खूप छान, असं आपण म्हणतो ना कसं मळखाऊ कलर पाहिजे, तर अगदी त्याला सुटेबल असा मस्त कलर आहे बेडशीटचा, खूपच सुंदर. आणि क्लॉथ बघा, हे 2 उशीचे कवर त्याच्यासोबत मिळाले, ते सुद्धा खूपच छान जाड असं क्लॉथ आहे, अगदी जसं स्मूथ कॉटन वगैरे असतं ना, अजिबात तसं नाही आहे, थोडंसं कडक आणि एकदम परफेक्ट जाडसर असं क्लॉथ याचं आहे, जे खूप दिवस तुम्हाला टिकू शकतं. आणि मळखाऊ कलर असल्यामुळे फार मळतं आहे, मग सारखं धुवणं वगैरे तर ते नाही होणार. छान असे मस्त लॉंग लेंथ उशीचे कवर आहेत, आणि बेडशीटसुद्धा हे किंग साईजचं बेडशीट आहे, म्हणजे परफेक्ट आहे एकदम किंग साईज बेड. आता आमचा बेडशीट तुम्ही पाहू शकता खूप मोठा आहे, याच्यावरती 3 माणसं आरामात झोपू शकतात एवढा हा बेड आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की म्हणजे पहा, बघा याच्यावरती अशा पद्धतीची ही डिझाईन आहे, मी तुम्हाला ओपन करून दाखव. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे मला माहितीच नव्हतं, हे इलॅस्टिकवालं बेडशीट आहे,
कारण मी आधी पाहत होते माझ्या घरी म्हणजे तिकडे पुण्यासाठी की इलॅस्टिकवालं बेडशीट, तर मी 500-600 अशी प्राईस पाहिली होती. पण आय कांट बिलीव की हे 250 रुपयामध्ये इतकं सुंदर मटेरियल आणि इलॅस्टिकवालं बेडशीट मिळाले, ते सुद्धा किंग साईजच्या बेडसाठी. तुम्ही पाहू शकता इलॅस्टिक याचं खूपच मजबूत आहे. तर मी आता तुम्हाला याला बेडवरती अंथरूणसुद्धा दाखवणार आहे, पण मे बी तर या व्हिडिओमध्ये मे बी नाही पॉसिबल व्हायचं, कारण आज लगेच मी अंथरणार नाही आहे. पण क्वालिटी खरंच खूपच छान आहे. तुम्ही नक्की बघा. हे बेडशीट तुम्हाला नक्की अवेलेबल होईल. मी वाटलंच तर या व्हिडिओमध्ये लिंकसुद्धा याची शेअर करते. खूपच सुंदर पिलो कवर आणि बेडशीट आपल्याला मिळून जातं आणि परफेक्ट तुमच्या बेडला एकदम येऊन जातं. आणि अशा टाईपच्या बेडशीटचा काय फायदा असतो तुम्हाला मी सांगते. अजिबात तुम्ही कसंही झोपा आणि कसाही पद्धतीचं म्हणजे इकडे तिकडे हलणारे व्यक्ती असेल ते अजिबात हलत नाही. आणि दुसरं म्हणजे हे इयरिंग्स मी तुम्हाला दाखवते, जे मी 168 समथिंग रुपीजला 4 मला आलेत. हे लॉंग असे झुमका इयरिंग्स असतात ना, तसे आहेत. तर व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला प्रॉपर त्याचा लुकसुद्धा शेअर करणार आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा. आणि खूपच असं मस्त इयरिंग आहे. इथे मध्येच मी माझ्या भावाला विचारत होते, अरे व्हिडिओचा अँगल व्यवस्थित येतो आहे ना, तर वगैरे. आणि पावसातून भिजून आल्यानंतर खूपच मला ॲक्च्युली झोप पण आली होती. पण म्हटलं व्हिडिओ तर शूट केलाच पाहिजे. नवीन काहीतरी आणलं तर तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्हीसुद्धा ते नक्की ट्राय कराल तुमच्या होमसाठी. तर अशा हे मला ओपन करून दाखवायचं होतं, पण मी ओपन करायच्या आधी आमच्या क्रिशूला पार्सल ओपन करायची फारच गडबड असते. एखादं पार्सल आलं आणि तिने ते घेतलं नाही आणि ओपन केलं नाही असं होतच नाही. ती ओपन केल्याशिवाय ते शांतच नाही बसत. तर तिने आधीच सगळे इयरिंग्स बाहेर अस्ताव्यस्त करून टाकले होते. तर एकदम बेस्ट आहेत दोन्हीसुद्धा प्रोडक्ट. एकदम मस्त, म्हणजे 5 स्टार रेटिंग आहे माझं या दोन्हीसुद्धा प्रोडक्टला. तर व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की पहा. तुम्हाला मी पुढे इयरिंग शेअर केलेले आहेत. बाय बाय. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मस्त असे इयरिंग्स मी मागवलेले आहेत मिशोवरून. फक्त 160 रुपीजमध्ये 4 हे आलेले आहेत मला. सुंदर आहेत बघा. हे मस्त झुमके तसे छानसे.